हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? आत्ताच आपली सकाळ झालेली आहे, आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो, देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आणि आता काशवी उठली आहे, तिला आता घेऊन जातो क्लासला. थोडी पल्लवीची तब्येत बरी नाही आहे, तिला विकनेस आलेला आहे गरमीचा. गरमी खूप वाढलेली आहे, असं वाटत नाही आपल्याला, पण घरातल्या घरात पण खूप ताण पडतो. बसली बा कशी, अजून तिची कसलीच तयारी झालेली नाही आहे. तोंड पाडून बसले, बरं नाही तर. अरे बापरे, काय करायचं आता? मग काय, आता काही नाही. आता जरा आराम करेल ती थोडा वेळ. आपल्याला काय मदत करता येईल ती थोडीफार आपण मदत करू घरामध्ये. जमेल की नाही ते माहिती नाही, पण प्रयत्न करू. क्लासमध्ये आता बघतो जरा तिला काही नाश्ता पाणी घेऊन जातो घरी, काय आवडेल ते खायला. बघू नंतर मग काय करता येईल ते आपल्याला, रुटीन कसं करता येईल. पण तुला दुकानाचं तरी काम बाकीच आहे, दुकानाचं करायचं आहे ते. तू काय घेतलं खायला? दही? अरे देवा, जेवली तू? हां, मग का मला वाटलं मध्येच दही घेतलं काय खायला जेवायच्या आधी. काय करते? तिला नाश्ता दिलायस तू? कोणी बनवलेला? अच्छा. हा यांचा छोटासा असा किचन आहे. शेगडी बिगडी लावले, चपात्या बनवल्या आहेत. हां, आणि आरवीला खायला दिलेले आहेत दहीसोबत. आणि हिने मला ज्यूस दिलेला आहे पियाला. कॉफी आहे? अरे माझा पचका वडा झाला. याच्यात काय दिलं तू मला तनिष्का? स्पेशल भाजी बनवलेली आहे, कुकूची भाजी. ओके, छान होता तुझा हा ड्रिंक. हां हां, भाजी हा शब्द गावच्या साईडला असतो, त्यामुळे भाजी बोलतात तिकडे, समजलं का? आणि तुझ्या इकडे काय बोलतात? तुझी मम्मी काय बोलते? भाजी नाही मग काय बोलते? कोंबडीचं चिकन. हां, ही अशी मस्ती यांची चालू असते दिवसभर. म्हणजे मस्त. राणीला आवाज दिला, राणी गेली घरी. मम्मी आता ही तिच्या पाठीमागे धावत जायला लगेच. हे असंच पळापळी चालू असते दिवसभर. इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत असाल? ॲक्च्युली काल आपल्याला ब्लॉग बनवायला मिळाला नाही, वेळ नव्हता, थोडासा गडबडीत होतो, ट्रेनची तिकीट वगैरे. आणि आज पण गडबड तीच आहे, गावी चाललो आहे बाचीच्या लग्नासाठी. माझी आतू आली आहे आणि माझा भाऊ आलाय गावाला जायसाठी. हां, कुठून? ऐरोलीवरनं. ऐरोलीवरनं. कशवी सांगते की आतू आणि श्रेयश आलेला आहे ऐरोलीवरनं इथे. आता तो आला आहे, ताई आली आहे, आणि आता आम्ही सगळे उद्या दुपारच्या गाडीने गावी जाणार आहोत लग्नासाठी. तर आता थोडीशी तयारी बाकी आहे गावी जाण्याची. तसं ते बघा इथे कपडे आणून ठेवले मी इस्त्री करून माझे, आणि यांच्यासाठी मी येता येता नाश्ता घेऊन आलेलो आहे. झोपली आता सध्या इथे. हां, एकदम दाराडून झोपलेली आहे, तिला माहीत पण नाही मी घरी आलो आहे ते. आता जाऊया स्टेशनला, जरा बायकोला बांगड्या यायच्यात मॅचिंग करण्यासाठी साडीवरती, आणि ताईला पण थोडंसं काहीतरी शॉपिंग करायची आहे. या दोघांना घेऊन जातो स्टेशनला. गावी जाता जाता या चहा प्यायला. आता चहा पितो आम्ही, आणि स्टेशनला जायचं आहे. पल्लवीला बांगड्या वगैरे घ्यायच्यात मॅचिंग साडीवरती, तर तिला घेऊन आता स्टेशनला जातो आहे. गावी जाता आता काही कमी वेळ आहे, पण किती जरी वेळ दिला, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस, तर शॉपिंग ही कमीच होते. काय किती केली तरी कमीच वाटते, लेडीज लोकांना खास करून. प्रत्येक गोष्ट मॅचिंग हवी असते, आहे की नाही? हां. काश्मीरला पण म्हणते की हां असंच आहे. चला जाऊ दे. तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात कमेंट्स करून नक्की सांगत जावा. की अजून वेगळं काय चेंजेस करायचे असेल तर तुम्ही पण सांगू शकता आम्हाला. हळूहळू नवीन सुरुवात आहे, याच्या आधीसुद्धा केलेली, आणि याच्यानंतर पण करणार आहे. की आम्ही प्रयत्न करू चांगल्यात चांगला ब्लॉग बनवण्याची. तर तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या, ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि तुम्ही पण आम्हाला सांगू शकता की किंवा कुठले कंटेंट्स असतील, किंवा काय एक्सप्लोअर करायचं असेल डोंबिवलीमध्ये, किंवा काय तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्ही तीसुद्धा एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला माहिती देऊ. खूप वेळ झाला, थकलो आता.
कंटाळा आला जाम शॉपिंग वगैरे करून. ताई गेली आता मम्मीकडे तिकडे आणि पल्लू वगैरे इथे आलेली आहे. हा पसारा बघा तिच्या साड्यांचा जमा करते आता सगळ्या. आणि इथे आता आता ही गावाला जायची शॉपिंग केलेली जी आहे. आता बॅगा वगैरे माझे कपडे पण इस्त्री करून आलेले आहेत मग अशी दाखवल्या पद्धतीने सगळं काही. बाई काय काय शॉपिंग केली, बांगड्या बिंगड्या सगळं काय मॅचिंग पाहिजे होतं तिला सगळं सामान. कसला झालाय शॉपिंग केली वगैरे कशी सगळी ब्युटी वगैरे सगळं सामान घेतलेलं आहे. आता घेतो बॅगा भरून आम्ही दोघं जण. कपडे भरायला सुरुवात केलेली आहे माझी. आता पोरांचे वगैरे भरून झालेले आहेत तसे थोडक्यात. आता फक्त राहिलेत पल्लवीचेच कपडे व्यवस्थित टाकायचे भरायला. हा नवीन ती. हा जेवढं घेऊ ना तेवढं कमी आहेत कपडे. जाणार आहे 3-4 दिवसासाठी पण सगळंच घ्यावे लागतात. हे बघा सगळं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आमचं भरून. आता काय राहिलंय का ग? तुझंच राहिलंय घे भरून चल मग. हा कसा गॉगल मस्त ना एकदम. आता घेतलेला आहे गावी जाण्यासाठी. उन्हाचं खूप ऊन आहे तर आता जातो. मुलांना फोन आला तिकडनं. काश्मी आणि आरवीला पण घेऊन येतो. जेवायला भूक लागली असल्या त्यांना पण. तिकडे काय जेवत नाहीत ते. आमची पण पूर्ण पॅकिंग झालेली आहे बघा. मस्त पॅकिंग करून बसली आहे पल्लवी. आत्ता जस्ट पूर्ण आराम कसला अजून कामं बाकी आहेत. काही किती करू तेवढं कमी त्याचे. तर येतो घेऊन पोरांना. कसली मस्ती चालू आहे बघा यांची. हे चला काश्मी आरवी चला घरी जायची तयारी. चप्पल झाला नाही. इथे मम्मीची पॅकिंग चालू आहे. हे बघा आज मम्मीला कळलं असेल की शैतानगिरी कशी चालू असते ती पोरांची. हा हो हा ही जिजा बाय. आईने लगेच फोन केला. मग तुला यायचं नव्हतं घरी? तुला घरी यायचं नव्हतं? मग आईला विचार. आईला जा विचार तू का फोन केला. जा जा आईला बोल. स्टार्ट. काशवी सायकल चालवताना घराच्या घरामध्ये. मजा असते मस्त वाटते तिला. आता आरवी सायकल चालवते आहे. बघा आरवी सायकल चालवते जिजा दीदीचे. माझी बहीण लडकी आहे. नुसती काहीतरी घेतलं की छोटस वस्तू लगेच देते. खूप भांडणं करतात. तुझं माझं कर्मे ना तुझ्या वाचून राहे ना. शॉपिंगला आता किती वेळा शॉपिंगला जात आहे हा? आता तिघींनी ना एक करता गाणं कुठलं आपलं आहे सध्या लाल लाल कलरची बांगडी. तिघी पण डान्स करणार आहे. फुल धमाल मस्ती. गावी जाण्याच्या आधीच हा उत्साह आहे. ताई बाहेरच गेली डायरेक्टली वगैरे. मम्मीकडनं आल्या आणि आईस्क्रीम खायला लगेच घेतलं यांनी. वॉटरमेलन विचारला इकडे. मग आता तू गडबड केली ती मी घेते आणि तिथे ठेवून आली ना वॉटरमेलन. ठीक आहे आता उद्या खाऊ आपण. हा का अजून तरी चालूच आहे. आता घरातला पसारा आवरायला सुरुवात आहे बघा. झाली फायनली पॅकिंग झालेली आहे. आता झाली पूर्ण तयारी. पॅकिंग करून झाले आणि जेवण सुद्धा झालेलं आहे करून आपलं. तर आता भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय बाय.
बाय. गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आरबी एक गाणं बोलते. गाणं बोलते.